बातमी वैजापूर तालुक्यातून आहे। या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव आहे। शूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीनं 2020 मध्ये अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची माहिती समोर येते आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव आहे। वैजापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव आहे। 2020 मध्ये त्याने अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची माहिती समोर येते आणि याच संदर्भात शूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। शूर पोलीस पुढील तपास करतात। संतोष ठाकरे असं आरोपीचं नाव आहे। संभाजीनगरमधील ही धक्कादायक घटना। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काय अधिक माहिती आहे या घटनेसंदर्भात? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं तर हा प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील शूर परिसरामधील हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। एका अल्पवयीन मुलीचं जे आहे ते 2020 मध्ये विवाह झाला होता आणि त्यानंतर त्यावेळी जर पाहायला गेलं त्या मुलीचं वय जे आहे ते केवळ 13 वर्ष होतं। त्यानंतर त्या मुलीचा विवाह जो आहे तो तिच्या आई वडिलांनी लावून दिला होता आणि त्याच प्रकरणी महिला जी आहे ती या प्रकरणी गर्भवती राहिल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यानंतर त्या महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आणल्याची माहिती मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर तिच्या पतीविरोधात जे आहे ते आता शूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारण अल्पवयीन मुलीवरती आता हा बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे। मात्र 2020 मध्ये जर पाहिलं गेलं तर अल्पवयीन कमी वयामध्ये त्या मुलीचा विवाह जो आहे तो देखील झाल्याची माहिती जी आहे ती देखील सूत्रांनी मिळत आहे। मात्र संतोष ठाकरे यांच्या विरोधात जे आहे ते आता शूर पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती देखील सुनावण्यात आलेली आहे। जी विजय, धन्यवाद या माहितीसाठी।